हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असा. श्री स्वामी समर्थ. गुरुवारचा दिवस होता. सकाळ सकाळी मी माझा उपवास देखील होता गुरुवारचा, आणि मग म्हटलं की सकाळ सकाळी पहिलं स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावं. मग ते पण घरी होते, तर मी त्यांना घेऊन स्वामींच्या मठात दर्शनासाठी गेले. सर्व कामं बाजूला ठेवले. म्हटलं पहिलं मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावे, आणि त्यामुळे मी इथं दर्शन घेण्यासाठी स्वामींच्या मठात वगैरे आलेले. इथं संध्याकाळच्या प्रसादाची तयारी चालली होती. जे कोणी अन्नदान करणार असतं, म्हणजे प्रसाद जेवण देणार असतं स्वामींच्या, म्हणजे गुरुवारचं, तर त्या लोकांची इथं जेवणाची तयारी वगैरे चालली होती. आणि बघू शकता सकाळ सकाळी गेलते त्या तरी देखील गर्दी असती. स्वामींच्या मंदिरामध्ये कधी पण जा, गर्दी ही बघायला भेटतीच. त्यामुळं एक काय म्हणजे स्वामींचं दर्शन घेतलं ना, एक आत्मिक समाधान वगैरे भेटतं. आणि सकाळी घेतलं तर मग तर विचारायलाच नको की दिवस इतका छान जातो ना. तुमच्या घराजवळ देखील स्वामींचं मंदिर असेल तर तुम्ही देखील स्वामींचं मंदिरा मठामध्ये जर गेला ना, एक वेगळंच आत्मिक समाधान आपल्याला भेटतं. एक शांतता भेटती आणि छान एक असं पॉझिटिव्ह वाईब्स सुद्धा येते. सो मी सकाळ सकाळी जाऊन पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतलं आणि म्हणलं स्वामींबरोबर आणि तुमच्याबरोबर आजच्या दिवसाची सुरुवात करावी, म्हणून पहिल्यांदा शूट करायला घेतलं. आणि इथं मी शूट वगैरे करत होते. त्याच्यानंतर त्यांनी देखील दर्शन वगैरे घेतलं, आणि मी गर्दी थोडी कमी झाली होती म्हणून मी त्यांना इथं स्वामींचा एक छानसा असा फोटो वगैरे घ्यायला लावला. सुंदर अशा हार वगैरे स्वामींना घालून पूर्ण तयार वगैरे केलं होतं. आणि मी ज्या मठात येते ते हे मठ आहे माझ्या घरापासून जवळच आहे, त्यामुळे गुरुवारी मिस्टर मला तिथं शक्यतो घेऊन जात असतात. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि आता थोड्या वेळाने मुलं देखील शाळेतून येतील. तर आता म्हटलं मी, कारण दुपारचं जास्त करून झोपत वगैरे नाही, तर खूप दिवस झालं मुलांना छोटंसं भुकेसाठी वगैरे काहीतरी बनवायचं होतं. जी 4-5 वाजताची छोटीशी भूक असती ना, ती आपल्याला पण लागती आणि मुलांना पण काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. तर चटपटीत नाही म्हणता येणार, पौष्टिकच मी म्हणेल. कारण 2-3 दिवस झाले विचार करतीये बनवायचं, पण म्हटलं आज बनवतीये तर तुमच्याबरोबर पण शेअर करावं. कारण नॉर्मल रेसिपी आहे, रेसिपी काही अशी खूप वेगळी नाही आहे. कारण नॉर्मल प्रत्येक आया आपल्या घरामध्ये बनवतातच आहे. आणि त्या रेसिपीचे फायदे काय आहेत स्पेशल लेडीजसाठी पण, जी मी बनवणार आहे ते पण मी नक्की सांगल. कारण मला तर डॉक्टरांनी खूप वेळा सांगितलं की तुम्ही ते खात जा, म्हणून बनवत जा. पण असं होतं ना घरातल्या कामाने, त्यांनी मग बनवून तर ठेवतो आपण, पण आपण स्वतः खायचं म्हणजे थोडं इग्नोर करतो. पण ह्यावेळेस म्हटलं नाही, मुलांसाठी पण बनवायचं आणि स्वतः पण जेव्हा 4-5 वाजता छोटी भूक लागती तर खायचं. आणि शक्यतो काय होतं, आता पहिल्यांदा एक ब्रेक असायचा स्कूलमध्ये, पण आता सगळ्या स्कूलमध्ये ना 2-2 ब्रेक असतात. आणि मग 2 ब्रेकमध्ये होतं काय माहितीये का, की म्हणजे काहीतरी लागतं मुलांना खायला. आणि दररोज आता पावसाळा चालू आहे, तर मग होतं काय की छोट्या ब्रेकसाठी पोरांना द्यायचं काय. कारण मग काय होतं, छोट्या ब्रेकसाठी फ्रूटच देत असते मी. 2 ब्रेक असतात, लॉंग ब्रेकमध्ये मी पोळी भाजी वगैरे देते, आणि मग शॉर्ट ब्रेकसाठी फ्रूट्स देते. कारण फ्रूट्स शक्यतो म्हणजे पोरांच्या शाळेमध्ये कंपल्सरी फ्रूट्सच आहेत. आणि मग शनिवारी वगैरे मी वेगळं काहीतरी चेंज देण्याचा प्रयत्न असतो माझा. कारण दररोज आठवडाभर पोळी भाजी म्हणले की पोरं वैतागतात. त्याच्यामुळे म्हटलं आज थोडंसं पोरांसाठी खायला बनवून ठेवावं, जेणेकरून त्यांना शॉर्ट ब्रेकला पण देता येईल आणि 4-5 वाजता भूक लागली तरी ते आरामात खाऊ शकतात. कारण काय होतं माहितीये का, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये पण असं व्यवस्थित म्हणजे फ्रुट्स आता चांगले भेटत नाही. तुम्ही आता मार्केटमध्ये घ्यायला जा आणि फ्रूट वरून दिसायला चांगले दिसतात. आता मागच्या संडेला पण मी फ्रुट्स वगैरे आणले होते, पण वरून दिसायला चांगले दिसतात. मग डाळिंब म्हणा, ऍपल म्हणा, आणि आतमध्ये आपण जेव्हा हे करतो चिरतो त्यावेळेस ते खराब निघतात, त्याच्यामध्ये आळ्या वगैरे निघतात. मग म्हटलं आता थोड्या दिवस तरी फ्रुट्स वगैरे थोडे द्यायला नकोय, त्यापेक्षा आपलं हे घरामध्ये मी आता जे बनवणार आहे ते शॉर्ट ब्रेकला देऊया, जेणेकरून. आणि स्वराला खूप जास्त आवडतं जे मी आता रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. मी काय अशी फार कुकिंग मधली
ह्यातली म्हणजे मला असं फार कुकिंग वगैरे येतं ह्यातला भाग नाही आहे, कारण माझ्यापेक्षा पण खूप लेडीज छान छान रेसिपीज वगैरे बनवतात. मला म्हणजे रेसिपीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर मला फारसं काही येत नाही. जे खरं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. कारण काय होतं माहिती आहे का, की जे म्हणजे मी नगरची असल्यामुळं तिकडं ज्या पद्धतीच्या भाज्या वगैरे, कारण कसं प्रत्येक गावाकडची भाजी बनवण्याची वगैरे पद्धत वेगळी असती. आणि पहिल्यापासून आपल्या आई म्हणजे आपली आई, आपल्या सासूबाई किंवा आपल्या नंदा वगैरे असतात, त्या ज्या पद्धतीने भाज्या वगैरे बनवतात, आपल्यालाही लग्न झाले आपण त्याच गोष्टी फॉलो वगैरे करतो. आणि मग वेगळं काहीतरी मला जे पोरांना मी नेहमी बनवून देते मी तेच बनवते. वेगळं काही मी असं पिझ्झा बर्गर मध्ये अशा गोष्टी मी शक्यतो मला येत पण नाही, मी घरात ट्राय पण करत बसत नाही. आणि माझ्या दोन्ही पोरांना पिझ्झा आणि बर्गर ह्या दोन्ही गोष्टी आवडत नाही. पास्ता पण त्यांना असा फारसा आवडत नाही. आणि पोरांना जास्त करून इडली, डोसा, पावभाजी ह्या गोष्टी आवडतात. तर त्या मी डेफिनेटली ज्यावेळेस खायच्या असतात त्यांना, ज्यावेळेस ते म्हणतात की मम्मी आम्हाला खायचंय, त्या टायमाला मी डेफिनेटली त्या गोष्टी म्हणजे करण्याचा प्रयत्न करते. कारण काय होतं, पोरांच्या आवडीनिवडी पोरं आपल्याबरोबर शेअर करतात आणि मग त्या पद्धतीने आपल्याला देखील पोरांना बनवून वगैरे द्यायला जरा बरं वाटतं. तर मग म्हणलं चला आता थोडं रेसिपी वगैरे नाही का, जे करणार आहे ते फक्त मी तुमच्याबरोबर शूट करते. कारण म्हणजे मला त्या म्हणजे लेडीजचं जरा थोडंसं म्हणजे हे वाटतं, ज्या नाही का ज्यांचे कुकिंगचे रेसिपीचे चॅनल्स वगैरे आहेत, कारण खरंच ना त्या खूप जास्त मेहनत घेतात. एक रेसिपी शूट करायची असेल तर मग पूर्ण त्याला काय लागणारं साहित्य आहे ते पूर्ण काढून ठेवायचं. पूर्ण म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे कॅमेरा ऑन केला की ती प्रत्येक गोष्ट दाखवावं लागती. त्यामुळे ते सगळं वरती किचन वाट्यावर वगैरे काढून ठेवायचं आणि मग ती रेसिपी शूट करायची. खरंच त्यांना हॅट्स ऑफ. कारण म्हणजे मेन म्हणजे कुकिंग करणंच खूप डिफिकल्ट आहे. आता दररोज डेली जेवण बनवायचं म्हणलं ना की बायकांना पहिला प्रश्न हाच पडतो की भाजी काय बनवायची. कारण सकाळी टिफिन जर जाणार असतील घरातून तर भाजी काय बनवायची, संध्याकाळी भाजी काय बनवायची, सकाळी मॉर्निंगला पोरांना टिफिनला काय बनवायचं, इव्हिनिंगला संध्याकाळी जेवणात काय बनवायचं, दुपारी काय बनवायचं. म्हणजे ह्या गोष्टींनी ना बायकांचं निम्म डोकं असंच गोंधळून जातं. आणि मला तर ते दररोज सकाळचं संध्याकाळचं भाजी काय द्यायची मुलांना ना, हा तर माझ्यासाठी तर लय मोठा प्रश्न असतो. कारण माझी पोरं आहेत ना, एक तर जास्त करून कडधान्य खाणार नाहीत, त्यांना पालेभाज्याच लागतात. पालेभाज्यात पण ते मोजक्याच भाज्या खातात. त्याच्यामुळे इतकी चिडचिड होती ना की पण आता काय करणार, नाईविलाज असतो. त्यामुळे रात्रीच सगळं विचार करून तयारी करून ठेवावं लागते की जेणेकरून सकाळचा सगळा गोंधळ ओढायला नको. आणि त्यामुळं मी जे दाखविली ह्या म्हणजे आत्ता पण आणि यापुढं पण त्या माझ्या साध्या सिंपल गावाकडच्याच रेसिपीज असणार आहेत, ज्या मी नेहमी माझ्या सासरी गेल्यावर जे माझी आई करते, जे माझे सासूबाई करतात त्याच रेसिपी दाखवणार आहे. वेगळं काही मी दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ते मला शक्यतो येत पण नाही आणि मी दाखवण्याचा प्रयत्न पण करत नाही. कारण जसं आपण रिअल आहेत जे आपल्याला येतं उगाच चॅनलवर दाखवण्यासाठी आणि मग हे करायचं आटापिटा करायचा. कारण आटापिटा आपण केव्हा करतो, जेव्हा आपल्याला त्यातलं खूप जास्त गोष्टी म्हणजे नाही का खूप जास्त गोष्टी आपल्याला त्याच्यामधल्या येतात, त्यावेळेस आपलं म्हणजे केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर आपल्याला त्यातलं काही जास्त म्हणजे येतच नाही, आपण रेग्युलर भाजी पोळी डाळ भात पनीर वगैरे ह्या गोष्टी छोले म्हणजे जे नॉर्मल जेवण आहे, जे रेसिपी आपण केलेल्या आहेत बघितलेल्या आहेत त्या ट्राय केल्या त्या आपण हे करू शकतो. पण वेगळं मी कधी यूट्यूबला बघून सुद्धा कधी मी ट्राय करायचं म्हणजे जात नाही. जे मला येतं तेच मी बनवते. लईच मला असं दिवाळीचे पदार्थ वगैरे बनवायचे असेल आणि मग मला त्याच्यामध्ये प्रमाण वगैरे जसं की शंकरपाळ्या वगैरे करायचं झालं प्रमाण वगैरे नाही कळालं तरच मग मी वाटलं असं यूट्यूबला सर्च वगैरे मारून बघते. आणि मला तर लग्न जमल्याच्या म्हणजे लग्न झाल्यावर पण असं लवकर स्वयंपाक वगैरे काही येत नव्हता. पण नंतर सासूबाईंचं बघून वगैरे मग ते हळूहळू गोष्टी मी शिकत गेले आणि आता मला उत्तम स्वयंपाक येतो. भाजी पोळी डाळ भात बाकीचं काहीतरी म्हणजे आपलं पोरांना जे आवडतं ते पदार्थ मी व्यवस्थित बनवू शकते. सो म्हटलं चला आता म्हणजे करायचंच आहे पोरांना तर तुमच्याबरोबर पण आपलं शेअर करूया. आणि असंच छान छान व्लॉग्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आधीचेही व्लॉग्स लॉंग टाकलेले आहेत ते पण बघा, ते पण कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आपला चॅनल हा नवीन आहे
आणि त्यामुळे चॅनलला जितकं जास्त होईल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण काय होते माहिती आहे का, जे शॉर्ट्स बनवती आहे कॉमेडी वगैरे त्याला व्ह्यूज येतात, ते लाईक्स पण येतात ते बऱ्यापैकी, पण चॅनलला सबस्क्राईब कोण करत नाही आहे. सो प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे छान छान व्हिडिओज शॉर्ट्स तुम्हाला नक्कीच बघता येतील. चला तर मग आता जास्त वेळ नाही घालवत, कारण आता पोरं येतीलच, त्याच्यामुळे पटकनी जे काही करणार आहे ते तुमच्याशी शेअर करते. आणि चला मग जाऊया आता किचन. आता इथं चिवडा वगैरे करायचा आहे, त्याच्यासाठी हिरवी मिरची, डाळ आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलाय. तुम्ही तर त्याच्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे देखील ॲड करू शकता, मक्याचे पोहे देखील ॲड करू शकता. आणि पोहे पण इथं मी आहे ना बिना तेल टाकता इथं मस्त असे भाजून घेतले आहेत, बघू शकता. एकदम असे कुरकुरीत पोहे, जास्त पण ब्राऊन केलेले नाही आहेत, मीडियम ह्याच्यावरच भाजून घेतले होते. साधे थोडेसे हलके फक्त भाजून घ्यायचे पहिल्यांदा. आणि आता कढई वगैरे ठेवून पहिल्यांदा कढई ठेवल्याच्या नंतर तेल टाकून घ्यायचं आणि मस्त अशी मोहरी वगैरे टाकायची. मोहरी तडतडली का मग बाकीचं सामान वगैरे टाकायचं. याच्यामध्ये तुम्ही काजू देखील टाकू शकता, ह्या पोह्यामध्ये खूप छान लागतात ह्या चिवड्यामध्ये. आणि बाकीचं हे आपलं खोबरं आणि शेंगदाणे वगैरे जे म्हणजे टाकू शकता, जे आपण नॉर्मल दिवाळीच्या चिवड्याला टाकतो त्याप्रमाणे तुम्ही ह्या चिवड्याला पण टाकू शकता. पण माझ्या पुरीसाठी चिवडा करायचा होता, त्याच्यामुळे तिला त्या गोष्टी आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी चिवड्यामध्ये टाकले. कारण ती पोहे जरी केले तरी त्यातले शेंगदाणे खात नाही, तिला असे तळलेले शेंगदाणे वगैरे बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे मी शेंगदाणे आणि खोबरं वगैरे ते काय टाकलं नाही. ज्या गोष्टी म्हणजे तिला आवडतात त्याच गोष्टी मी टाकल्या. पण तुम्हाला जर आवडत असेल तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला, तर तुम्ही आपलं ते ॲड करू शकता. आता तेल वगैरे टाकून घेतलं, तेल गरम झालं होतं आणि लगेच इथं मोहरी वगैरे टाकून घेतली. मोहरी टाकायची, कारण मोहरी जर टाकली ना तर चिवड्याला एक असा छान असा स्मेल वगैरे येतो आणि खायला देखील चिवडा छान लागतो. त्याच्यामुळे इथं पहिली मोहरी वगैरे टाकून घेतली. आणि त्याच्यानंतर आहे ना आता पहिल्यांदा हिरवी मिरची टाकायची, कारण हिरवी मिरची अशी थोडी कडक झाली पाहिजे, कारण मग ती पोह्यामध्ये म्हणजे चिवड्यामध्ये अशी कुरकुरीत छान लागती. म्हणून पहिल्यांदा हिरवी मिरची वगैरे तेलामध्ये टाकून घ्यायची, टाकताना थोडं तेलाला सांभाळूनच, कारण मिरची टाकल्यावर लगेच तेल उडायला लागतं. तर इथं हिरवी मिरची टाकून घेतली. हिरवी मिरची टाकल्याच्या नंतर कढीपत्ता टाकून डाळिंब्या म्हणजे ज्याला आपण डाळ म्हणतो, भाजकी डाळ, ती टाकून घ्यायची. आणि व्यवस्थित आहे ना हिरवी मिरची पहिल्यांदा हलवून घ्यायची आणि ती अशी थोडीशी एकदम अशी कडक होऊन द्यायची. आणि त्याच्यानंतर मग कढीपत्ता टाकायचा, कारण कसं हिरवी मिरची अशी कच्ची जर राहिली ना, कारण पोरांना चिवडा खायचा आहे तर दाताखाली वगैरे आली तर ती तिखट लागते, आणि ती जर जास्त तळली ना तर मग ती तिखट वगैरे लागत नाही. त्याच्यामुळे हिरवी मिरची पहिली चांगली तळून द्यायची आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा. तर चिवडा म्हटलं तर कढीपत्ता पाहिजेलच, आणि मला तर कढीपत्त्याशिवाय बिलकुल होत नाही. कढीपत्ता आणि कोथिंबीर या दोन गोष्टी लेडीजला आपल्याला घरामध्ये पाहिजेलच असतात. आता इथं कढीपत्ता देखील मस्त टाकून घेतला आणि लगेच अशा डाळिंब्या टाकायच्या. तुम्ही तेलामध्ये अगोदर डाळिंब्यासुद्धा लाल केल्या तर चालतात, म्हणजे तळून घेतल्या तर चालतात, पण मी आता कढीपत्त्याबरोबरच टाकून दिलेल्या आहेत. कारण कसं आहे, अगोदर परत ते तळून घ्या आणि त्याच्यानंतर परत याच्यात वेळ खूप जास्त जातो, आणि त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्येच व्यवस्थित मिरच्या आणि कढीपत्ता त्याच्यामध्येच हलवून वगैरे व्यवस्थित घेतलं. आणि ही रेसिपी एकदम सिंपल रेसिपी आहे आणि कोणी पण ही रेसिपी करू शकतं. आपण यूट्यूब चॅनलवर बघतो रेसिपीचे चॅनल वगैरे, त्याच्यामध्ये दाखवतात अशा छान छान रेसिपी. पण मुलांना खायचं होतं चिवडा वगैरे, आणि शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा मुलांना काय नव्हतं, तर म्हणलं चला बनवूया. कारण मी पण खूप दिवसांनीच बनवली आहे. शक्यतो मुलं सकाळी शॉर्ट ब्रेकला टिफिनला फ्रूट्स वगैरेच नेतात, पण म्हणलं आता चिवडा वगैरे बनवूया म्हणजे घेऊन जातील. आणि आता थोडीशी कलरसाठी आपल्याला छान असा कलर आला पाहिजे म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये जर चिवडा मसाला देखील टाकला, रामबंधूचा चिवडा मसाला, तर तो देखील खूप चवीला छान लागतो. दिवाळीत जसा चिवडा करतो त्या सगळ्या वस्तू आपण जर टाकल्या, सामान समजा टाकलं तर मस्त लागतं एकदम चवीला. पण कसं प्रत्येकाची खाण्याची टेस्ट ही वेगवेगळी असते, तसंच माझ्या पोरीला वेगळं म्हणजे ज्या पद्धतीने लागतं त्या पद्धतीने मी बनवते.
आणि खूप सिंपल आहे. आणि लहान मुलं जी असतात ना, जेवढं सिंपल असं त्यांना हे करून दिलं ना, जास्त ऑइली, खूप जास्त तिखट असं जर आपण दिलं ना खायला तर ते त्यांच्यासाठी पण चांगलं नसतं. त्याच्यामुळे जेवढं आपल्याला बिना तेलाचं आणि बिल्या कमी मसाल्याचं, कमी मिठाचं आपण जेवढं पोरांना आत्ता देऊ ना तितकं चांगलं असतं. खूप ग्रेव्ही, खूप तेल, खूप मिरची, खूप मसाले हे आत्ता पोरांसाठी चांगलं नसतं. त्याच्यामुळं मी शक्यतो जे पोरांना खाण्यासाठी असतं ना ते जरा थोडंसं सिंपल आणि साधं बनवायचाच प्रयत्न करते. कारण कसं स्कूलमध्ये जायचं असतं आणि मग त्याच्यानंतर दिवस एकदा सकाळी 7ला गेले का मग 2 वाजता येतात आणि मग त्याच्यामुळं असं उपाशी वगैरे तिखट भाजी झाली किंवा काय झालं मग त्याच्यामुळं हे व्हायला नको म्हणून मी सिंपल बनवते. आता इथं पोहे वगैरे टाकून घेतलेत भाजलेले. आता जास्त हे नाही करायचं, फक्त खालीवर वगैरे पोहे करायचे, परतून घ्यायचे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकू शकता किंवा तेलामध्ये जरी कोथिंबीर टाकली तरी चालतं, पण मी वरून टाकते. सो मी याच्यामध्ये पण वरूनच टाकणार आहे. आता पोहे वगैरे इथं व्यवस्थित टाकून घेतलेत. आता व्यवस्थित असं सगळं पोहे आणि ते एकजीव करून घेते आणि त्याच्यामुळे बघू शकता आता इथं पूर्ण पोहे वगैरे हलवून घेते. आणि अशा छोट्या छोट्या अजून भरपूर रेसिपी आहेत जे पोरांना देण्यासाठी मी करत असते नेहमी. आणि त्याच्यामुळं मग कसं मी त्या पण रेसिपी तुमच्यावर नक्की शेअर करेन. आता बघू शकता किती सुंदर असा चिवडा इथं बनवून झालेला आहे. कोणाला तिखट जास्त हे होत असेल तर त्याच्यामध्ये पिठी साखर जरी टाकली तरी तो चवीला चांगला लागतो चिवडा. आता इथं वरून कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आहे आणि कोथिंबीर टाकल्यावर प्रत्येक ह्याच्यामध्ये तर भाजीचं त्याचं लुकच चेंज होऊन जातं. आणि आता इथं कोथिंबीर टाकून वगैरे पण व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. जर तेलात जरी कोथिंबीर टाकली तरी ती चांगली लागते आणि वरून जरी टाकली तरी चांगली लागते. तुम्हाला जसं म्हणजे हे वाटतंय तुम्ही तसं टाकू शकता. आणि आता मीठ वगैरे टाकून परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊ आपण. कारण कसं आहे मीठ चिवड्यामध्ये ना जरा ह्याचंच टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही, कारण कमी पडलं तर मग परत वरून घेता येतं. अंदाजेच मीठ वगैरे टाकून घ्यायचं. आणि अशा छोट्या छोट्या रेसिपी ना मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन ज्या मुलांना टिफिनला वगैरे देण्यासाठी म्हणजे आपल्याला आणि झटकीपट होणाऱ्या रेसिपी मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. आज लाडू आणि चिवड्याची केली, तशीच अजून खारे शंकरपाळे वगैरे जे असतात आपण ते पण मुलांना टिफिनला देऊ शकतो. कारण आता पहिलं कसं पहिल्या ह्याच्यामध्ये नव्हतं असं काही, पण आता मुलांना स्कूल असल्यामुळं 2-2 डबे असतात. आता 2-2 डब्यांचं निघालंय स्कूलमध्ये. एक शॉर्ट ब्रेक असतो, एक लॉंग ब्रेक असतो, त्याच्यामुळं मुलांना 2 डबे द्यायला लागतात. आणि आता कसं वाढतं वय असतं मुलांचं, त्याच्यामुळं खेळून झालं की मुलांना भूक वगैरे खूप लागती. मग मी सकाळचं देते टिफिनला भाजी पोळी, मग आल्याच्या नंतर डाळ भात वगैरे खातात. शक्यतो मॅगी वगैरे द्यायचं टाळते मी शक्यतो, मॅगी वगैरे देत नाही. पण कसं आहे स्वराज स्कूलमध्ये शेअरिंग करतो टिफिनना, तर त्याच्या टिफिनमध्ये शेअरिंग केल्याच्या नंतर येतं तो काय करतो म्हणजे त्याची भाजी पोळी वगैरे असेल त्याच्याकडं काही मी दिला असेल त्याला शॉर्ट ब्रेकमध्ये खाण्यासाठी, तर तो शेअरिंग करतो. मग शेअरिंग केल्याच्या नंतर कोणीतरी दुसरं त्याला म्हणजे त्याचे फ्रेंड्स वगैरे असतात ते पण त्याला शेअरिंग करतात. शेअरिंग केल्याच्या नंतर कळतं की म्हणजे समोरच्या मुलांनी किंवा काय आणलं होतं टिफिनमध्ये. मी खूप असं बघते, मी बऱ्याच वेळेस त्याच्या टिफिनमध्ये बघितलं की भाजी पोळी देण्याच्या ऐवजी सकाळचं म्हणजे शॉर्टकट मारतात की मॅगी. लहान मुलांना मॅगी देणं हे कितपत योग्य आहे? मला तर हे चुकीचं वाटतं. कारण आता समजा आपण घरामध्ये मॅगी केली आणि मॅगी केल्याच्या नंतर समजा ती आपण लगेच नाही खाल्ली तर ती पूर्ण गार पडून जाती आणि ती परत आपल्याला खाण्याची इच्छा वगैरे बिलकुल होत नाही. तर मुलांना तर शाळेत मॅगी दिल्यावर त्यांचा एक तर ठरलेला टाईम असतो, त्या टायमामध्ये त्यांना तो टिफिन खायचा असतो. तर मुलांना मॅगी देणं मला तरी हे टिफिनला बिलकुल चुकीचं वाटतं. आता इथं चिवडा बघू शकता एकदम असा कुरकुरीत झालेला आहे. आणि हा चहाच्या टायमाला सुद्धा एक प्लेट भरून घेतला तर अतिशय म्हणजे अप्रतिम लागतो चवीला. त्यामुळे तुम्ही मी जी रेसिपी माझ्या पद्धतीने सांगितली अशी पण एकदा करून बघा
आणि तुम्हाला जे एक्स्ट्राचं म्हणजे खोबरं वगैरे ॲड करायचं असेल तर ते पण तुम्ही ॲड इथं करू शकता. आणि एकदम कुरकुरीत एकदम मस्त लागतं. छोट्याशा भुकेसाठी हा खाऊ ज्याला म्हणतात तो एकदम म्हणजे बेस्ट आहे असं मला तरी वाटतं. मखाने, परत शेंगदाण्याचे म्हणजे आता जे लाडू करणारे ते लाडू, मखाने, खारे शंकरपाळे, अशा खूप अनेक रेसिपी आहेत ज्या मुलांसाठी आपण छोट्या भुकेसाठी बनवू शकतो. ड्रायफ्रूटचे लाडूची रेसिपीसुद्धा मी एकदा ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवन आणि ती रेसिपी देखील तुमच्याबरोबर शेअर करल. कारण ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे हे थंडीच्या दिवसांमध्ये तर बेस्ट ऑप्शन असतं मुलांसाठी आणि आपणही खाऊ शकतो. आता इथं शेंगदाण्याचे लाडू बनवायला गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले. शेंगदाणे भाजून एकदम खरपूस घ्यायचेत, एकदम असे जाळायचे पण नाहीयेत आणि एकदम कच्चे ठेवायचे नाहीये, नाहीतर मग त्या शेंगदाण्यांचा असा वास येतो. आणि थोडंसं तूप टाकायचे वरून. गूळ पण आधीच कापून घेतलेला आहे. ह्याच्यापेक्षा गूळ बारीक करू शकता, नाही तेवढा जरी केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता शेंगदाणे पण तुम्ही बघू शकता मी मस्त असे लालसर भाजून घेतलेत. शेंगदाणे कच्चे राहता कामा नये, अर्धे भाजले तर मग त्याचा असा खवट असा वास येतो आणि लाडू लगेच खराब होऊन जातात. त्यामुळे शेंगदाणे पहिल्यांदा लाल असे व्यवस्थित भाजून घ्यायचे, जशी मी भाजून घेतले त्याप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये थोडेसे बारीक करून घ्यायचे आधी शेंगदाणे, जास्त बारीक नाही करायचे, नॉर्मलच थोडे बारीक करायचे. आणि त्याच्यानंतर मग गूळ टाकायचा आणि मग परत एकदा मिक्सरच्या भांड्याला बारीक करायचं, मग होऊन जातं. आणि जास्त काही गूळ टाकून लगेच एकदा बारीक केलं ना मग त्याच्यानंतर हे होतं, गूळ टाकून बारीक केलं की गूळ लगेच बारीक होऊन जातो मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि चला मग आता पुढे दाखवते मी तुम्हाला की मी लाडू वगैरे कसे करते. आणि ड्रायफ्रूटचे लाडू पण ह्याच पद्धतीने करायचे असतात, त्याची पण रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच लवकर घेऊन येईन. पोरांना असं हेल्दी दिलं ना खायला की पोरं पण खुश राहतात आणि मग आजारी वगैरे जास्त करून पडत नाहीत. पण शक्यतो मॅगी देणं किंवा पास्ता देणं शक्यतो, म्हणजे मला तरी काही पर्सनली मला म्हणजे प्रत्येकाचं एक आपापलं ओपिनियन असतं, पण मला पर्सनली त्या गोष्टी पटत नाही. कारण पोरं कसं मॉर्निंगला जातात, दुपारी येतात, तोपर्यंत ते सगळं पूर्ण गार होऊन जातं आणि मग ते खायला काही टेस्ट लागत नाही. त्याच्यामुळे शक्यतो मी तरी ह्या गोष्टी द्यायचं टाळते. आता पहिल्यांदा बारीक कूट करून घेतलेला आहे, असा नॉर्मल कूट पहिला करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ मिक्स केल्याच्या नंतर परत तो गूळ आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स केल्याच्या नंतर परत ते मिक्सरला फिरवायचा. आणि गूळ तर कसं आहे, थोडा जरी मोठा असला तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होऊन जातो. आणि याची गुळाची त्याची चक्की देखील खूप छान लागते, शेंगदाण्याची चक्की जे म्हणतो आपण, ती पण आपण घरी बनवू शकतो. आणि कॅल्शियमसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. कारण केस गळती, चेहऱ्यावरचे पिंपल्स, ह्या सगळ्या गोष्टी ह्या लाडूनी एकदम म्हणजे हे होऊन जातं. कारण आपल्या शरीरात कॅल्शियम वगैरे कमी पडलं तर आपल्याला डॉक्टर पहिल्यांदा गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू खा असं सजेशन देतात. त्याच्यामुळं म्हणजे गुळाचे पदार्थ खा आणि शेंगदाणे खा असं आपल्याला डॉक्टर सांगतात. त्याने आपले केस गळती आणि चेहऱ्यावरचे पिंपल्स वगैरे येणं बंद होतं. मला पण आतापर्यंत ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण मध्यंतरी मी माझे केस वगैरे जास्त गळायला लागले होते. त्या टायमाला आईला सांगितल्याच्या नंतर मग आईनी मला एक डबा भरून लाडू वगैरे करून दिलते. आणि मला वाटतं म्हणजे मी जास्त करून गुळाचे शेंगदाण्याचे लाडू बनवत नाही, कारण वडील म्हणजे माझे पप्पा ते काय मग गुळाचे शेंगदाण्याचे लाडू वगैरे घेऊन येतात पोरांसाठी. आणि ड्रायफ्रूटचे सुद्धा हे खारीक खोबऱ्याचे सुद्धा लाडू मम्मी अप्रतिम बनवती, कारण तिने बनवले होते. आणि ती नेक्स्ट टाइम जेव्हा बनवणार असेल ना तेव्हा मी तुमच्याबरोबर ती रेसिपी नक्की शेअर करेन. कारण ती एकदम अशी उत्तम अशी म्हणजे तिला खूप छान असं स्वयंपाकाची खूप जास्त आवड आहे आणि ती खूप छान अशा रेसिपीज देखील बनवती. ते ज्या पद्धतीच्या भाज्या वगैरे करते त्या खरंच खूप म्हणजे छान करते ती स्वयंपाक.
मी असं म्हणल. तर मी जेव्हा पण जाईल तर तिचे देखील मी व्हिडिओ म्हणजे रेसिपी ज्या काही मी तिथं गेल्याच्या नंतर शूट करल आणि तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करन. कारण मागे एका व्हिडिओमध्ये मी माझी मम्मी वगैरे दाखवली होती, माझे पप्पासुद्धा व्हिडिओमध्ये दाखवले होते. आणि तर मी जेव्हा जाईन माझ्या माहेरी तेव्हा मी त्या रेसिपी तिच्या नक्कीच शूट करून तुम्हाला दाखवेल. कारण तिला स्वयंपाक बनवणं आणि दुसऱ्यांना खायला घालणं खूप जास्त आवडतं आणि त्याच्यामुळं बराचसा स्वयंपाक मी तिच्याकडूनच शिकलेले आहे. कारण जरी मला आज जरी मला काही एखादा पदार्थ म्हणजे नाही समजला, नाही मला समजा आला, तर मी तिलाच कॉल करून विचारते की ही भाजी बनवायची आहे तर मग याला वाटण काय काढू किंवा काय हे करायचंय. आणि ती पुरणपोळी आणि नॉनव्हेज झालं, पुरणपोळीचं स्वयंपाक झालं, नॉनव्हेजचं स्वयंपाक झालं, तर ती खूप छान बनवते. तिच्या हातची पुरणपोळी तर खूपच छान लागते. आणि तीच नाही, प्रत्येक पदार्थ आईने जो पदार्थ बनवलेला असतो तो आपल्याला लेकीनं तर माहेरी गेल्यावर तो म्हणजे कसा म्हणजे हे चव तर आईच्या हाताला असतेच, आईच्या हाताची तोड कशालाच नसते. पण आईने प्रत्येक गोष्ट मायेने बनवलेली ती आपल्यासाठी खूप जास्त स्पेशल असते. त्याच्यामुळंच मी नक्कीच तिकडं गेला व्लॉग वगैरे शूट करेल. आता गूळ वगैरे कालून झाल्याच्या नंतर परत हे असं गूळ कालून झाल्याच्या नंतर परत एकदा हा कूट मिक्सरला वगैरे काढून घ्यायचा बारीक आणि मग त्याच्यानंतर लगेच लाडू वगैरे बांधायला घ्यायचे. आणि असं शेंगदाण्याचा कूट आता मी पहिल्यांदा बारीक करून घेते कारण गूळ कालून घेतलेला आहे. आणि बारीक करून झाल्यावर मग मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने लाडू हे होतात. आणि तूप तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण तूप जरी जास्त टाकलं तरी लाडू लवकर खराब होतात. विदाऊट तुपाचे पण तुम्ही हे करू शकता. पण कसं आहे, जास्त जर बनवले तुम्ही लाडू तर तूप नका टाकू. आणि जर थोड्या प्रमाणात लाडू बनवले तर तुम्ही तूप ॲड करू शकता. पण जास्त बनवले तर ते जास्त टिकणार बऱ्याच दिवस आणि मग त्याच्यानंतर ते तुपामुळं शक्यतो खराब होऊ शकतात. त्याच्यामुळं लगेच खाणार असेल, एक 8, 10 ते 15 दिवसातच बनवायचे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाकू शकता. तर आता मी 1 दिवस 15 दिवस जातील एवढेच लाडूचं प्रमाण घेऊनच बनवले आणि त्याच्यामुळं मी तूप ॲड करते. कारण स्वराजला तूप हे बिलकुल आवडत नाही, तो कशामध्येच तूप खात नाही. त्याच्यामुळं मग मला असं काहीतरी डोकं लावावं लागतं. समजा डाळ भात वगैरे केला तर त्याच्यामध्ये तूप टाक, म्हणजे जे डाळ फोडणीला टाकतो त्याच्यावरूनच मग मी तूप वगैरे टाकून देते. खिचडी भात केला तर मी म्हणजे लावल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकून देते. त्याच्यासमोर जर तूप टाकलं ना तर तो पदार्थ बिलकुल खात नाही. आता इथं अशा पद्धतीने लाडू वगैरे बांधायला घेतलेत आणि पटपटला बांधून होतात, जास्त काही हे होत नाही, म्हणजे अवघड काम नाही आहे. आता इथं बघू शकता असे मस्त लाडू बांधून घ्यायचे आणि पटकने लाडू बांधून होतात. आता मी केलेल्या ह्याचे एवढे सगळे लाडू झालेत. आता या 8, 10, 15 दिवसामध्ये संपून जातील आणि त्याच्यानंतर मी शक्यतो ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे करल आणि केले तर मग मी ती रेसिपी देखील तुमच्याबरोबर शेअर करल. परत बेसनाचे लाडू वगैरे आणि लगेच असं छान असं एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू शकता किंवा स्टीलच्या डब्यात ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण आता इथं माझ्याकडे एक डबा प्लॅस्टिकचा रिकामा होता जो मी हा डीमार्टला आणला होता. हे डीमार्टवरून आणलेले डबे खरंच खूप छान आहेत, क्वालिटी वाईज पण खूप मस्त आहेत. आणि असं काहीतरी खाऊ ठेवायचं असला तर मग हे डबे खूपच बेस्ट आहेत असं मला तरी वाटतं. म्हणून मी आता डीमार्टवरून हे डबे घेऊन आले होते. तर आता एवढे 21-25 लाडू झालेत, मोजले नाही मी पण मग अंदाजे तर 20-25 असतीलच. तर मग आता हे होतील एक आठवडाभर तरी जातील लाडू. आणि आता अशाच प्लॅस्टिकच्या बरण्या आहेत, हे आपल्याला किराणा मालच्या दुकानामध्ये इझिली भेटून जातात. ते तर पैसे पण घेत नाहीत, अशाच बरण्या वगैरे देऊन टाकतात. तर अशा खाऊ भरण्यासाठी त्यांच्याकडे जाऊन किराणा मालावाल्यांकडून ते चॉकलेट्स वगैरे ठेवलेले असतात तर ते देतात आपल्याला त्या बरण्या मागितल्या तर. आता माझ्या ओळखीच्या आहेत त्याच्यामुळं त्यांनी दिली होती मला ही बरणी.